नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा झुंज अंतिम भाग. जगू गप्प झाला. घुबडासारखं दबा धरून बसलेलं त्याचं मन आतल्या आत चरकलं. मला वाटलं होतं माझ्या पुढं सरकेल, पण पट्ट्या पुढे एक एक पाऊल येत होता. त्याला माझ्याबद्दल संशय आला असावा. एखाद्या वेळेला हा पळाला तर काय, घ्या काय हरामी जात आहे, काय तर म्हणे रक्ताचा भाऊ. हे सारं कथा कादंबऱ्यात ठीक असतं वाचायला, लिहायला. प्रत्यक्षात सारे रावणाचे वारसदार. ती भवानी सांगणार आणि हा ऐकणार. मध्ये माझं मरण. रस्त्यात महादू भेटला. खड्ड्यात पाय सोडून रडत बसला होता. इंजिन गेल्याचं खरं दुःख त्याला झालं होतं. माझ्यासारखाच तोही रोज न विसरता साफसफाई करत होता. इंजिनला हवं नको ते बघत होता. मी त्याची समजूत घातली तेव्हा तो उठला. 7,500 घेतलेलं इंजिन अवघं 4,500 विकावं लागलं. अजून इंजिनसाठी काढलेलं कर्जही फिटलं नव्हतं. तोवर ते गेलं. अवघड आहे. 7.5चा फेरा. दुसरं काय, गावाला हसायला विषय मिळाला. महादू सांगत होता. डिंगरा पाटील त्याला पारावर म्हणाला, भावाचा बाजीराव की थाट संपला वाटतं. आज इंजान गेलं, परवा घर जाईल. सारं ऐकून चीड आली. निकामी हात शिवशिवले. आतून बडबडून आलं, पण मार्ग निघत नव्हता. महादू तरी चांगला पोरगा, स्वतःची अक्कल चालविणारा, कुणाच्या शिकवण्यानं न बिघडणारा. तोही जगूसारखा असता तर अवघड झालं असतं. कण्हेरीच्या मुळ्या खायचा वकूत आला असता. जगूनं लग्नात आलेला सारा संसार आवरला. त्यानं एकाही वस्तूला हात लावला नाही. मीच आवरला. 3 पोती नुसत्या भांड्यानंच भरली. रुक्मिणीनं तर तिखट मिठापासून सर्व प्रकारच्या डाळीपर्यंत सारं व्यवस्थित बांधलं. गहू ज्वारी 6 महिने पुरेल एवढी घेतली. कॉटही न्यायची असं म्हणत होता. पुन्हा काय वाटलं कोणास ठाऊक. गादी आणि कॉट नंतर न्यायचं ठरलं. सारं साहित्य मी गाडीत चढवलं. पद्मा निघाली तशी रुक्मिणी रडायला लागली. मला वाटलं होतं पद्माच्या डोळ्यात पाणी येईल, पण छे, तिनं गरकन मान वळवली. जगूसुद्धा पाया पडला नाही. पद्मानं एकदा जगूकडे पाहिलं आणि आपली गुलाबी छत्री नाचवीत ती महाराणीसारखी गाडीच्या पुढे निघाली. जगू म्हणाला, अगं गाडीत बस. मला नाही आवडत. पाटली निघत गाडीत बसायला. गाडी गावाबाहेर गेल्यावर बसेन. निघाली तरातरा. बाजी गाडी चालवत होता. जगू माझ्याजवळच बसला होता. मी त्याला हलकंच विचारलं सगळ्यासनी. होय. रुक्मिणीला? नव्ह, तुझ्या वहिनीला विचारलंस का? नाही, विचारायचं राहूनच गेलं. गाडीतून उतरून तो तडातडा गेला. रुक्मिणीच्या पाया पडला. रुक्मिणीला हुंदका फुटला. तशी माझीही छाती भरून आली. 2 सेकंद का होईना बाजीच्या हातातला चाबूकही थरारला. रुक्मिणीनं त्याच्या हातावर स्टीलचा डबा ठेवला. काय हे वहिनी? तुमची ठेव. रजेवर आलात तेव्हा ठेवलेली. तुम्हाला लागतील असे दिलेत. राहिलेले मोजून पहा. जगूने पैसे घेऊन रिकामा डब्बा रुक्मिणीच्या हातावर ठेवला. बाजीला गाडी हलवायची खून करून तो पद्मापाठोपाठ निघाला. डब्यात एखादी नोट ठेवावी हा साधा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही.
स्टेशनवर विशेष गर्दी नव्हती. गाडीत बसताना त्यानं माझ्या हातावर 500 रुपये ठेवले. तसे पद्मानं डोळे वटारले. जगूचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. मी सारा मामला ओळखला. तेच पैसे त्याच्या हातावर ठेवत म्हटलं, खरं तर मीच द्यायला पाहिजे होते पैसे. पर तू बघतोयस माझी तारांबळ. गरिबी वाईट. तू तरी बाबा सुखात राहा. ठेव पैसे तुझ्याजवळ. पर मुलकाला 1000 अडचणी. ठेव, खिसा सांभाळ. गाडी हलताना तो पाया पडला. माझी अपेक्षा नव्हती, पण पडला. त्याच्या पाठीवर थाप टाकत म्हटलं, जगू, एक ध्यानात ठेव. बायको परास खूप मोठ्या गोष्टी जगात शिल्लक हायत्या. अंगातलं रगात जगतापाचं हाय हे विसरू नकस. कोण काय म्हणतं या परास, आपलं मन काय सांगतं ते महत्त्वाचं असतं. जा, काळजी करू नको. काय लागलं सवारलं तर कळीव. गाडी हल्ली आणि मी पाठ फिरवली. त्या भवानीचं तोंड पाहण्याची ही माझी इच्छा नव्हती. बाहेर आलो आणि अग्रवालच्या हॉटेलात शिरलो. शांतपणे पाण्याचा एक एक घोट रिता करीत राहिलो. एक स्पेशल बनवायला सांगून विचार करू लागलो. सालं, आपण आयुष्यात काय मिळवलं? वैरी, बस नुसते वैरी. जन्मभर 1 इंचाच्या अंतरावर यम वावरत असतानाही आपण झुंजत राहिलो. काय साधलं या झुंजीनं? निव्वळ रक्त आटलं. शत्रूंची संख्या वाजवीपेक्षा जास्त वाढली. रुक्मिणी बिचारी भयानक काळजीतच जगत राहिली. थोडंफार माधवदाजीला दुःख आणि अंजिराला आई झाल्याचं समाधान. सालीला गर्भ राहिला होता माझ्याकडून. पुढे काय झालं समजत नाही. नरसू वडाराची राधी, माधवदाजीची अंजी आणि पाटलाची संजी, या बायकांचं पुढं काय झालं परमेश्वर जाणे. 6 महिन्यानंतरची गोष्ट. भूविकास बँकेचं पत्र आलं. पत्र कसलं, नोटीसच ती. 1500 रुपयांचा हप्ता भरा. आता कुठून आणायचे एवढे पैसे? जमीन म्हणजे सोन्याची खाण नव्हे. जो राबतो त्याला कळतं. 5 एकरांचा तुकडा होता. तो गेला धोम प्रकल्पात, पाण्याच्या पाटाखाली. अजून सरकार पैसे देतंय. गरिबाची कोण काळजी करतो? सारे साले अप्पलपोटी. श्रीमंताच्या धोत्राच्या सावलीत निजायला सोकलेले आपल्याकडे कोण लक्ष देतो? जगू म्हणाला होता, वर्षातून एकदा येणारा हप्ता मी भरेन. खरं म्हणजे भरायला हरकत नसावी. त्यालाही तिकडे गेली असेलच नोटीस. काय म्हणतोय कोणास ठाऊक. नाहीतरी तिघांच्याही नावावर कर्ज काढलंय. त्यालाही काळजी आहेच की. तसा तो मनानं चांगला आहे. ती मर्याई खतरनाक आहे. शेवटी कुरवलीच्या देशमुखाचं पाणी आहे. जहाल असणारच. रुक्मिणीचा सल्ला घेतला. ती म्हणाली, भाऊजींना पत्र पाठवून विचारा. भरायला तयार नसले तर आपण भरू. अगं पण कुठनं भरू? माझं मी बघेन. आधी त्यांना पत्र पाठवा. पत्र पाठवलं. 12 दिवस उत्तराची वाट पाहिली. त्या हरामखोरानं एका अक्षराचंही उत्तर पाठवलं नाही. म्हणलं, कुठला पाठवतोय? पण आलं उत्तर. बरोबर 20 दिवसांनी. पत्रात म्हणतो कसा, तुम्ही नसतं कळवलं तरी चाललं असतं. बँकेची नोटीस मला बी आली. तुम्ही थोरलं बंधू. तुमच्या चुका जन्मभर आम्हाला भोगाव्या लागणार आहेत. पद्मामुळं मी शाणा झालो. 1500 रुपयांचा हप्ता मी एकटा भरणार नाही. प्रत्येकानं 500 रुपये भरणं केव्हाही चांगलं. तुम्ही दोघेही 1000 रुपये भरा आणि पावती मला पाठवा. मग मी 500 रुपये भरतो. आणखी काय लिहू? माणसानं दुसऱ्याच्या आयुष्यात चांदणं पिकवायचं असतं. रिकामी जागा बघून गांज्याची झाडं लावायची नसतात.
पत्र टरकन फाडून फेकलं. रुक्मिणीकडे म्हटलं, लाव चुलीला. आहो पण. लाव म्हणजे लाव. आई घाला मला अक्कल शिकीव तुया. बिघडलं असतं वय 1500 भरलं असतं तर. इंजनाचं पैसं किती? अवघं 5,500 आलं. सोसायटीचं पैसे व्याज वाढून 5,600 घरात गेलं होतं. ह्या भडव्याला कुठाय माहिती. मी त्या भगवान सावकाराकडनं 10 रुपये व्याजानं 1000 रुपये उसनं आणलं तवा सारी सारवासारव झाली. मला म्हणतोय तुम्ही 1000 रुपये भरा व महादू काय कमी होतोया होय. ती टवळी शिकवतीया आणि ह्यो बोलतोया. माणसानं दुसऱ्याचा विचार करावा जरा. आर सहन करून किती करायचं. तुम्ही पार घाटीला हात घातल्या बी गप्प बसू होय. आईला ह्यांच्या. राहू द्या नका शिव्या देऊ. हप्ता 1500चाच आहे. हे घ्या गंटन मोडा. 2 वर्षाचा हप्ता एकदम भागवून टाका. काय गळ्यात बांधून मोठी शोभा वाढतीय होय. 4 काळं मणी असलं तरी रगड झालं. कुठं व्याजाखाली गुदमरत बसता. महादा जेवलास का बाबा. होय. कवा. मगाशीच. जेवला का ग महादू. कुठलं जेवलं. सकाळी जरा शिळ्या भाकरीचा चिवडा केला होता तेवढाच खाल्ला होता. या म्हणाव त्यांना. गरम गरम भाकरी वाढती. दोडक्याचं कालवण केलंय. या कांड हाय पोळी करती आता. महादू आत आला. शांतपणे जेवायला बसला. एक एक घास चवीनं खाऊ लागला. परीक्षा कवा आहे. 20 एप्रिलला. हितच का केंद्राव. केंद्रावर. रहमतपूरला 7 दिवस राहावं लागल. आणि कुठं राहणार. गुरुजी करतील की सोय कुठं ना कुठं. हांतरून पांघरून न्यावं आपलं आपून. फक्त जेवणाचा प्रश्न हाय. मी हाय की. रोज 2 टायमाला जेवण पोच करीन. का काळजी करतोयास. काय बी झालं तरी चालल पर 7वी पास हो. त्या जग्याच्या नाकाव तुला साहेबच करतो. नुसता शिकत राहा. पहिला अभ्यास आणि मग काम. दिवस पळत होते. उन्ह तळपत होती. आज दिसणारा पक्षी उद्या दिसत नव्हता. ओढ्याचा प्रवाह बदलावा इतक्या सहजतेनं माणसं बदलत होती. मी मात्र होतो तिथेच होतो. बेके बे असं धोरण मी ठेवलं होतं. अगदीच जरुरीचं काम निघालं तर गावात जायचं. अन्यथा शक्यतो जायचंच नाही. आपलं घर भलं आणि शेत भलं. बहुतेक मी दिवसभर शेतातच असायचो. बाभळीच्या झाडाखाली ट्रान्झिस्टर लावून शेतात काम करायचो. उन्हाला पाठ देऊन ढेकळं फोडताना वाईट वाटायचं. बोटं दुखायची. पायाची मेटं भरून यायची. एकेकाळी या बोटात आपण सोन्याच्या अंगठ्या घालून पुढाऱ्यासारखं हिंडलो. या हातांना वनवाशी पण आलं. मन अस्वस्थ व्हायचं. अंगावरचे फाटके कपडे प्रखरतेनं दारिद्र्याची जाणीव करून द्यायचे. बाभळीखाली सावलीला पडलो. काळीभोर टणक बाभळ माझ्या बालपणीपासून ओळखीची. ओंजळीसारखा काळा डिंक खोंबाऱ्यातून खाली उतरलेला. देवळातल्या दिव्याखाली मेनीचा प्रवाह उतरावा तसा. टणक मुंगळे खोंबाऱ्याला चिकटून बसलेले. वर गर्द हिरवी पालवी लागलेली. सुगरणींची उबदार घरटी लोंबत असलेली. त्यात गारव्याला 4-2 पिवळ्या मानेच्या नाजूक सुगरणी बसलेल्या. सारं अधाशासारखा बघत होतो. तेवढ्यात महादू आला. जवळजवळ पळतच. वाटलं काहीतरी घटनाघटनी असणार. त्याशिवाय शाळा बुडवून पोरगं पळत येणार नाही. का र उन्हाचा आलास पळत. साहेब आलाय तालुक्यासनं. बोलिवलंय तुम्हाला. कोण साहेब. काय माहीत नाही पर कोतवाला आला होता. काय म्हणला. म्हणला ज्यांची जमीन पाटाखाली गेली त्यांना पैसे वाटते ती. काय म्हणतोयस काय.
तू स्वतः बघितलंस? मी कशाला तिकडं गेलोय, बातमी कळली की इकडंच आलो. माणसं मातूर रगड जमली होती. म्या लांबनं बघितली. देव बऱ्यावर हाय म्हणायचा. अडकवला सदरा अंगात. चपला इकडे तिकडे पांगल्या होत्या, घातल्या पायात. घरी आलो, हातपाय धुतलं, टोपी घातली, गाठली चावडी. जाधव बसलं होतंच तिथं. जोत्या दादबा त्यांच्या मागं उभी असलेली. आई घाल जाधव म्हणतंय कसं, या जगताप या, रुपये तुमची वाट बघत्यात आणि तुम्ही घरी बसलाय होय. साऱ्यात जादा रक्कम तुम्हाला हाय. साहेबानं एकदा माझ्याकडं पाहिलं. हातातलं काम प्रथम उरकलं. मला नाव विचारलं. पाटलाला विचारून पक्की खात्री करून घेतली. जमीन गट भावांची संख्या सारं विचारलं. मग मान हलवीत म्हणाला, 8,000 रुपये मंजूर झालेत. एवढंच? आव, 5 एकर जमीन गेली या. किती एकर गेली यावर पैसे अवलंबून नाहीत. जमिनीच्या प्रतवारीवर पैसे असतात. त्या बळीबापूची 7 एकर जमीन गेली. रुपये किती मिळालं? 9,000. तुमची जमीन चांगली म्हणून पैसे जास्त. हिथं सही करा. हां. सही करताच त्यानं 8,000चा चेक हातात ठेवला. म्हणाला, उद्या बँकेत पैसे मिळतील. कुठल्या? हा चेक भूविकास बँकेत भरा. पैसे रोख मिळतील. पैसे मिळाले. अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले. मला वाटलं होतं फार तर 4-5 हजार मिळतील, पण 8,000 मिळाले. प्रथम तिचं घंटण सोडवलं. नवा बैल घेतला. 10 रुपये व्याजानं आणलेले भगवान सावकाराचे पैसे व्याजासकट भागवले. कटकट गेली. सगळं भागवून रुपये 4,000 शिल्लक राहिले. सरळ बँकेत टाकले. पैसे मिळाल्याचं जगूला कसं कळलं कोणास ठाऊक, पण त्याचं एक तातडीचं पत्र आलं. पाटाखाली गेलेल्या जमिनीचे 8,000 रुपये मिळाल्याचं समजलं. खरं तर तू हे आधीच कळवायला हवं होतंस. सर्व परस्पर ढापायचा तुझा विचार मला समजला. पत्र मिळताच माझा अर्धा हिस्सा रुपये 4,000चा चेक रजिस्टर्ड पोस्टानं पाठवावा. महादू अज्ञान आहे. सबब त्याच्या वाटणीचा प्रश्न नाही. पद्माला बांगड्या करायच्या आहेत. त्वरित पैसे पाठव. भाऊ आहे का सैतान? पत्र वाचून रुक्मिणीसुद्धा रडली. मी तर संतापून गेलो. जगू समोर असता तर चाबकानं फोडला असता. वर जखमेत मिठाचं पाणी ओतून रिकामा झालो असतो. चांबडी गळून पडेपर्यंत झोडपला असता. हरामखोर, पैसे मागतोस? बायकोच्या पातळातून मिशी पिळतोय. बघतो कसा हिस्सा घेतोय. एक छदाम देणार नाही साल्याला. उठलो. वाण्याच्या दुकानात गेलो. 5 पैसे जास्त देऊन टपाल घेतलं. महादूला सांगून खरडलं. टाकलं पेटीत पोस्टाच्या. तसाच वर जंगमाच्या भट्टीकडं गेलो. बापाचा धंदा आता पोरगं सांभाळत होतं. बाटली घेऊन निवांत पीत बसलो. महादू कंदील घेऊन बोलवायला आला तेव्हा रात्रीच्या 11:30 वाजले होते. मी प्रथमच आऊट झालो होतो. डोकं गरगरत होतं. वेगवान लहरी सणानत कुठेतरी वेगानं पळताहेत असं वाटत होतं. डोळे उघडत नव्हते. हातात रुक्मिणीचा हात होता. नाजूक हाताचा कोळसा झाला होता. उशाला रडणारा महादू मला दिसत नव्हता. मला दिसत होतं फक्त माझ्या उद्ध्वस्त संसाराचं एक भयान चित्र. जगू, त्याची चहाच्या वाफेसारखी बायको, जमिनीची वाटणी, भांडणं, मारामारी, दवाखाना, खदखदा हसणारं गाव, हरामी टगे, थकलेल्या कर्जापायी होणारा जमिनीचा लिलाव, लखतर पांघरलेली रुक्मिणी,
साप चावून मेलेला महादू आणि सारं पाहून वेड लागलेला मी एक कफल्लक दाढी कुरवाळीत कुणाच्या तरी शोधात मुंबईच्या रस्त्यावरून हमाली करत हिंडतोय. मरेपर्यंत झुंज, मरतानाही झुंज. धन्यवाद. कथा कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन कथा दररोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.